हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आज आहे आपला आर एन डेव्हलपर्सचा डे 5 आणि आपण आलेलो आता आर एन डेव्हलपर्सला. गाईज ॲक्च्युली आपल्याला काल रात्री जे काम झालेलं होतं ते काम आपल्याला गाईज व्यवस्थित दाखवता नाही आलं. तुम्हाला आत्ता काम दाखवतोय बघा गाईज. आता हे जेवढे पण ब्रांचेस दिसते ना गाईज, हे सगळ्या ब्रांचेस लटकवलेले आहे. तुम्हाला ॲक्च्युली मी लांबून दाखवतो नाही का. आता या इथून हे बघा गाईज, हे पूर्ण ब्रांचेस म्हणजे असं समजा गाईज का नाही म्हटलं तरी 50% काम झालेले कुठलं फक्त पार्किंगचं. आणि गाईज हा आहे आपला हेडर. हे बघा, दिस इज हेडर. हा हेडर टाकलेला आहे इथून तिथून. हे बघा, आणि तिकडं गाईज चालू आहे अजून वेल्डिंग. म्हणजे वेल्डिंग ऍक्च्युली कशात चालू आहे माहिती का, जे आपण आता हे ज्या ब्रांच आहे, या ब्रांच ज्या लटकवलेलं आहे आणि या ब्रांचचं पण काही काम बाकी आहे. म्हणजे हे बघा, आता ही ब्रांच इथून या हेडरला कनेक्ट करणार आहे. आणि त्यानंतर गाईज आता मध्ये तर आपण सॉकेट लावलेले स्प्रिंकलरचे. हे बघा, एक इथं सॉकेट आहे. ओके, त्यानंतर गाईज एक इथं सॉकेट आहे. त्यानंतर गाईज एक इथं, त्यानंतर एक इथं, आणि हे शेवट जे आहे हे बघा इथून एंडिंग. इथून आपलं 1.5 मीटर सोडून, म्हणजे इथून आपण गाईज आता 1.5 मीटर सोडून इकडे येणार आहे आपल्याला सॉकेट एल्बो. म्हणजे तिथं पण एक स्प्रिंकलर येणार आहे. म्हणजे एका ब्रांच मध्ये स्प्रिंकलर किती येणार आहे माहिती का. हे बघा, 1 2 3 4 5 स्प्रिंकलर एका ब्रांच मध्ये येणार आहे. आणि काम एवढं फास्ट ओढलेलं आहे काळी साहेबांच्या माणसांनी. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी काहीच दिसत नव्हता आणि आज फुल लाल भडक दिसायला लागलेलं आहे डायरेक्ट. हे बघा, आता इथून चालू झाले. हे बघा, हे बघा पूर्ण म्हणजे लाल भडक विषय गेलेला आहे. फक्त इथं तर नाही लावले अजून, बट इकडं लावून दिलेलं आहे. आणि सगळ्या याचं गाईस तेच काम बाकी आहे. म्हणजे ब्रांच हेडरला कनेक्ट करायची आणि स्टार्टिंगला इकडं सॉकेट एल्बो लावायचं. हे बघा, सो हे बघा एवढं सारं आता इथं काम झालेलं आहे. म्हणजे ब्रांच नाही म्हटलं तरी 1 2 3 4 नंतर 5 6 आणि 6 नंतर 7 8 9 10 11 ब्रांच गाईज लटकवलेले आहे. आणि त्यानंतर प्लस इकडं चालू आहे हेडरचं काम. हे बघा, आता गाईज हेडरला वेल्डिंगचं काम चालू आहे ऍक्च्युली. इथली वेल्डिंग झालेली, म्हणजे वेल्डिंग पण जी असते ना काही ही एकदम प्रॉपर मारावं लागते. हे बघा, याची प्रॉपर वेल्डिंग मारावं लागते. आणि या साईडला वेल्डिंग बाकी, इकडे फक्त टॅकिंग मारलेली आहे आणि इकडे झालेली ती वेल्डिंग. सो हे बघा, एवढा मोठा हेडर आहे. इथून एवढा, त्यानंतर इथून एवढा, आणि इथं चालू आहे गाईज हेडरचीच आता वेल्डिंग. फुल वेल्डिंग जी आहे गाईज हेडरची चालू आहे. पलीकडच्या साईडला ड्रिल मारायचं काम चालू आहे. म्हणजे आता ह्या ब्रांचेस जेव्हा कनेक्ट होतील हेडरला, त्यानंतर तिकडं पण ब्रांचेस काही लटकवायचे आहे म्हणून. हेडर बघा गाईज, एवढा मोठा हेडर टाकलेला आहे. म्हणजे कितीचं टाकलेलं आहे माहिती गाईज, 100 त्यानंतर 40, त्यानंतर 65 आणि त्यानंतर 50. म्हणजे असा पूर्ण हेडर टाकलेला आहे स्टेप बाय स्टेप मध्ये, नाही का. हे बघ, इकडे 100चा पाईप टाकलेला आहे, इकडे 100चा पाईप आहे. आणि आता इथपर्यंत सगळी ड्रिलिंग वगैरे झालेली आहे गाईज मारून. त्यानंतर आता ह्या साईडला ड्रिल मारायचं काम चालू आहे. बट विषय असा झाला नेमका, वरतून ड्रिल मशीन बंद झाली, म्हणजे पॉवर सप्लाय यायचं बंद झालेलं आहे. सो हे एवढे सारे ब्रांच पण बनवून ठेवले. म्हणजे आता ब्रांच उरलेले 1 2 3 4, आणि इकडच्या ब्रांच इथं पण बनवून ठेवलेले. हा, 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे गाईस 16 ब्रांच आहे. आणि ह्या 4 ब्रांच बनवून ठेवलेल्या. आणि ह्या साईडला चालू आहे गाईस ड्रिलिंगचं काम. हे बघा, तुम्हाला दाखवतो. बट आता एच फ्रेम जी आहे गाईस, एच फ्रेम वगैरे लावलेली आहे. कुठपर्यंत आहे बघा, हे तर मारलेले आहे ड्रिल हे वाले. हा हेडर इकडचा 100चा. हे बघा, 100 त्यानंतर 80
इथं 100 आणि 80 वाटतं गाईज डायरेक्ट 100 आणि 80 आहे. सो इकडे ही आहे एच फ्रेम आणि आपली ड्रिल मशीन नेमकी आता बंद पडली. त्याच्यामुळं हे बघा आता येईल काम झालेले आहे, हे लावलेले इथं. म्हणजे असं समजा का नाही म्हटलं तरी स्टेप बाय स्टेप काम बघायला भेटणार आहे. उद्या काही ऍक्च्युली आपल्या उद्या तर आपली सुट्टी असणार आहे, बट आपण सुट्टी असल्यामुळं उद्या आपला जो कंटेंट राहील म्हणजे RN डेव्हलपर्सच्याच मार्फत राहणार आहे. म्हणजे आपल्याला आहे ना हे दाखवायचं आहे तुम्हाला का कितीच्या पाईपमध्ये किती स्प्रिंकलर येते नाही का. म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एका चार्टवर वगैरे सर्व असं व्यवस्थित लिहून मग मला ते दाखवावं लागणार. तर चला गाईस आपण भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. RN डेव्हलपर्सचं जे काम आहे ते किती होतं आणि किती नाही. कारण उद्या संडे म्हटलं यांना तर नसतं सुट्टी आय थिंक माझ्या हिशोबाने. नाही यांना पण सुट्टी राहते आणि आपल्याला पण संडेला सुट्टी राहते नाही का. तर म्हणजे वर्क जे आहे उद्या तर बंदच राहील. बट आज माझ्या हिशोबाने जेवढ्या पण ब्रांच आहे ना गाईस सगळ्या ब्रांच जे आहे सगळ्या टॅकिंग करून वेल्डिंग वगैरे फुल वेल्डिंग होऊन जातील असं मला वाटतंय. बट आपण सोमवारी बघू ते. तर चला गाईस बाय बाय, जय महाकाल.